4 धावा. मी काही इंच म्हणजे काही इंच कमी पडला. षटकारच होता बिडी. खूप चांगली बॅटिंग. लगातार 4 चौकार ठोकले ते अजितनं. पुन्हा एकदा सरळ. हो मदन दादा जरा सावकाश. हे बघा हे वयामध्ये असं असतं, जास्त तुम्ही रिस्क घेऊ नका. 5वा लगातार चौकार ठोकलाय. ग्रेट बॅटिंग. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतोय. ये देखो छोटा टायगर का आवाज. मयूर म्हात्रे ऑन स्क्रीन. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा. काय बॅटिंग केली अजित भोईरचा. मी पहिलाच उल्लेख केला होता की अजित भोईरनं देखील एक कालखंड गाजवलाय. भैरवनाथ विचुंबे संघातून खेळत असताना चौफेर टोलेबाजी करणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवते. कल्पेश सारख्या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडला आणि जवळ 5 चौकार ठोकले आणि संघाला नेऊन ठेवलं 24 या आकड्यावर. 24 रन्स 24 धावा धावफलकावर. मदन शेठ गरत या मॅच मध्ये तुम्हाला वहाड संघातून देखील खेळताना एक काल त्यांनीही गाजवला. एमआरआयच्या बॉलवर षटकार लांब मारणारे. ओहो इथे सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोर्ड बीट मोडायचा. माईक टाकून झेल पकडण्याचा विचार केला पण झेल मिळाला नाही. ऐवा कॅच पाहिजे होता काय. परंतु चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. बात आहे. आज मात्र तुम्हा सर्वांना मनोरंजन गाण्यातून मिळेल. SDC सूरज आहेत. हा चेंडू इथे मात्र सरळ दिशेने खेळला. एक धाव कंप्लीट झाली. षटकार मारला होता या अगोदर. बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळाला विनोददा भोईर. जबरदस्त टोला. ओहो लवली स्ट्रोक. अगदी स्लोवर बॉल. थोडासा फुटवर्कचा वापर केला. डीप फाईन लेगडे. हो क्षेत्ररक्षण खराब झालंय. 2 धावा पूर्ण केल्यात अजित भोईर विनोद भोईर. आणि अजित भोईर याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. कमलाकर बायकर प्लस पे. कमलाकर बायकर मॅचचा आनंद घेतोय. तुम्हाला गुगल पे करतील. जीपेचा जमाना आहे. आणि मॅच जिंकल्यानंतर 1000 रुपये बक्षीस मॅच जिंकून दिली तर. क्या बात आहे. मॅचचा आनंद घेताना पलसपे गावचे आमचे मित्र अगदी ते मैत्रीच्या दुनियेतील राजे माणूस आहेत सर्व. मॅचचा आनंद घेता. आउट लॉंग द कार्पेट ड्राईव्ह एक सिंगल आली आहे. ओहो पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मिळत नाही वहाड 40+ खेळाडूंना. वारंवार डिसाल गचाल क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 30 एकूण 32 धावा. 35 धावा मापेसावी. 14 चेंडू अजूनही 32 धावांची गरज. गोलंदाजीसाठी ज्ञानेश्वर पाटील. कव्हर ड्राईव्ह हाही चांगला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. तोही खराब क्षेत्ररक्षण. काय चाललंय वहाड 40+ संघाच्या वतीनं. खेळाडू वारंवार गचाल क्षेत्ररक्षण करतायत. येतोय चौकार. क्या बात आहे. जीपे कमलाकर जीपे करायचे तुम्हाला. लेग स्टंपच्या अगदी जवळून बाहेरून चेंडू गेला. आताच पंचांचा वाईड बॉलचा इशारा.
अतिरिक्त धाव मिळेल. कमलाकर बाईकर पलसफे या मॅचचा आनंद घेत आहेत. बघा मैत्री आहेत त्यामुळं आज 40+ दोन्ही एका बाजूला मदन शेटगरत, दुसऱ्या बाजूला विनोद भोईर, अजित भोईर, बीडी पाटील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा अजूनही प्रयत्न केला जाईल. धावांसाठी धावावं लागेल. आणि इथे काय चाललंय, बॅट्समनला लागलाय 2 धावा. बॅट्समन बरोबर हुशारीनं मधून मधून धावला जेणेकरून डायरेक्ट हिट होणार नाही आहे. त्यालाच चेंडू लागला, पुढे गेला, त्यानंतर 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 42, 42. आता धावांचं अंतर बघा हळूहळू पुढे पुढे कमी कमी होत चाललंय. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. ओपनर जोडी पाणी पाहिजे, हा पाणी घेऊन जा, जास्त पाणी पिऊ नका. हल्दीला मान लागतो काली कोंबडीचा. खूप चांगलं संगीत तुम्हाला ऐकायला मिळतं. एंटरटेनमेंट आज वहाळ टीमचे बघा सर्व खेळाडू, त्यानंतर पिचुंबे 40+ ओपनर जोडी मैदानात अगदी जबरदस्त स्टार्ट. वहाळ 40+ला ही शुभेच्छा येतात. घनश्याम आणि रोशन पाटील, रोशन पाटील अर्थात दोघांच्याकडनं घनश्याम पाटील, रोशन पाटील हे खेळाडू रेग्युलर आहेत, परंतु आज वहाळ टीमच्या आपल्या वरिष्ठ खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. आणि थेट फार्म हाऊस, आज संडे आहे ना, आज बरेच जण कुठे कुठे खानाकोपऱ्यामध्ये बसले असतील, त्यामुळे शुभेच्छा देत आहेत. लाईव्ह मॅच पाहतायत, सर्वांचं करूया स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. 12-25 अजूनही मॅच बॅलन्स आहे. अजूनही वहाळ 40+ जिंकलेला नाही किंवा विचुंबे 40+ जिंकलेला नाही आहे. प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज आहे सुहास पाटील. सुहासच्या पहिल्या बॉलवर विनोद भोईरनं उडवलाय हा चेंडू सरळ व्यासपीठावर, सिक्सर. भोईर लेदरचा अनुभव आहे, चांगला एक क्रिकेटपटू आहे आणि त्या आता ओहो लवली कॅच कॉट बिहाइंड द विकेट. विनोद भोईर जाईल तंबूच्या शेला, झेल टिपलाय निशांत पाटील ना. गोरा गोराने नवरा का क्या बात आहे का गरज दशरथ पाटीलजी? बोला. दशरथ पाटीलची गरज नाही, आमचे डीजे मास्टर. खरं तर SDG त्याच्या पोटावर पाय आपण देतो का काय? घेतली परमिशन, नाही तर तुझ्यावर बंदी येईल. दशरथ पाटीलांच्या अशा जर डायलॉग लागले तर मग त्यांना कोण बोलवणारच नाही. बरं आहे. उद्या आहेत का फुल एंटरटेनमेंट? उद्या नाही, कुठेही असले तरी मला कॉल करतात. हा खूप प्रेम देतात नेहमीच की तुम्ही या आमच्या जोडीला, कारण आमची जुगलबंदी जाम जमते. हां त्यानंतर तुम्ही असले सोबत ना का मजा येते. यास कव्हर ड्राईव्ह खूप चांगला फटका खेळला आहे. हो लवली स्ट्रोक डीप कव्हर पॉइंटला. चौफेर टोलेबाजी मैदानाच्या आत मध्ये निलेश जुळेकर आला, त्यानंही चौकारानं खातं कोल्लंय. चांगले बीडी शेठच्या अकाउंटला 1000 रुपये आले का बीडी?
कमलाकर बाईकर यांनी लावलेलं हे पारितोषिक आलेलं आहे. आणि इथे मात्र आपण पाहू 9 चेंडू 15ची गरज असताना आडव्या पाठनं केला आहे, एक धाव मिळते. 9-15चं समीकरण आता 8 चेंडू 14 धावा. वहाळ 40+ विरुद्ध विचुंबे 40+ असा हा मॅच. मदन शेठ गरज एका बाजूला तुम्ही पाहू शकाल, सगळे जुने जाणगे शैलेश दादा असतील. अष्टविनायक वहाल, जय हनुमान वहाल या संघातून खरं तर त्यांनी कालखंड गाजवलाय. कारण त्या हो फुल्लर लाईनचा चेंडू होता, यष्टीरक्षक चुकतोय, एक चुकी करतोय, मिळते 1 रन. लेग बाईज. खरं तर आपण त्या बोंबाईपाडाची जी क्रेशर होती तिथे आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहायचो. रमण शेठ गरत त्यावेळी क्रिकेटचे खरं तर चाहते मदन शेठ गरत यांचे पिताश्री त्यांनी लावलेले आहे. खरं तर त्या स्पर्धा 20 वर्षापूर्वी स्क्रीनवर पाहू शकतात. भव्य दिव्य क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेचं खास आकर्षण. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. हा चेंडू हो फुल्लर लाईन फेकला, तोही ऑफ स्टंप सोडून अगदी वाईड बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज सुहास पाटील देखील थोडासा मागडा ठरतोय. पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेश गरजच्या आल्या 24 धावा, ज्ञानेश्वर पाटीलनं खर्च केल्या 18 धावा. आता सुहास पाटील थोडा मागडा अजूनही होतोय. आडव्या वाटणं निलेश जुवेकर खूप चांगले बॅटिंग, 2-2-2 आवाज येतोय परंतु नाही. काय फिल्डिंग आहे बघा, कोण आहे तिकडे, ज्ञानेश्वर, जबरदस्त फिल्डिंग, चांगली फेकी. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. आता 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मापे असावी, स्क्रीनवर थोडंसं मिस्टेक झाली होती आमच्या ऑपरेटरकडनं. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता तुम्ही पाहू शकाल. मॅच मध्ये रंगतपणा आता वाढत चालेल. कोण असेल गोलंदाज? वहाळ 40+ संघाचा आता कोण गोलंदाज असेल? 10 धावा डिफेन्स, 11 धावा डिफेन्स करण्यासाठी आता तो येईल. 6 चेंडू मध्ये 11 धावा. क्रिकेट बदललाय भरपूर बघा आता. हा बॅटी वाढल्या, प्लेयर तेच आहेत. आता आमच्या नवीन नवीन खेळाडू आहेत त्यांच्याकडे मध्ये 5-5 बॅटी आहेत, 5-5 एकाकडे, त्याही 3000 2000 4. आणि हा राम पाटीलकडे किती 4, त्या कशाला? हा कारण पारगावचा सोन्या गायकवाड फली घ्यायचा, फलीन 6 मारायचा या मारायच्या बॉलवर. तेव्हा बॅट बीट काय एवढा नव्हता रे. तेव्हा थोडीशी जुनी आठवण भाऊ आपण नक्कीच आज या स्पर्धेच्या माध्यमातून काढतोय. 6 बॉल 11ची गरज. गोलंदाज सुशील म्हात्रे येतोय. सगळी 40+ जे खेळाडू आहेत ना त्यांच्या मुलांची पण लग्न झाली आहेत. काही कांचे नातवंड काही कांनी सांभाळतायत. परंतु क्रिकेटचा खेळ जो आहे ना तो छंद कमी होत नाहीये. क्रिकेट खेळा नक्कीच. आयुष्य वाढणारा क्रिकेट खेळ आणि टेन्शन फ्री. तुम्ही कोणता टेन्शन बघा. आता इथे मैदानावर आल्यावर घरची आठवण येते का? अजिबात नाही येणार. मैदानावर उतरल्यावर तर काहीच नाही. हे बच्ची कंपनी बाहेर निघा, बाहेर निघा. फुलटॉस. काय घडलं या मैदानावर? जिथे 11 धावांची गरज होती आता नेहले पे दहला. गोलंदाज सुशील म्हात्रेच्या पहिल्या बॉलवर बीमर 1+6 षटकार. ते डान्स करत होते, आम्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांना कैद केलं. हा आता ही तुम्हाला क्लिप मिळेल. जबरदस्त. कारण षटकार मारल्यानंतर खुशी
आनंदाचा माहोल माई अगदी खेळाडू कक्षामध्ये. आता जिंकण्याकरता सोपं समीकरण झालंय. 7 आल्या त्यामुळे आता 6 चेंडू 4 धावा. लवली स्ट्रोक, लवली कव्हर ड्राईव्हचा हा फटका डीप कव्हर पॉइंटला. 2 धावा, फक्त 2 धावांची गरज. आमचे प्रणय माते उत्कृष्ट गुणलेखक बघा, आज संपूर्ण या 5 रात्रीमध्ये त्यांचा अप्रतिम गुणलेखन तुम्हाला पाहायला मिळेल. प्रणय आज दिवसा गेलो होतो देवीचा पाडा टुर्नामेंट, स्कोरर होता, मुकाच होता का काही समजत नाही, काहीच बोलत नव्हता, नुसता का अभ्यास करतोय तसा लिहित बसलेला. असे स्कोरर असले तर कसं व्हायचं. ओहो, डायरेक्ट हिट. काय घडलं मैदानावर त्या ठिकाणी मला वाटतं योगेश करत आहे. एक धाव पळून काढली आहे. आता जिंकण्याकरता फक्त आणि फक्त एका धावेची गरज. स्कोर इज लेवल. आणि इथे विचुंबे 40+ संघ आता विजयाच्या अक्षरशः जवळ उंबरट्यावर हात मध्ये घातले. डायरेक्ट हिट केलं होतं योगेश गरजनं. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहिलात. एका धावेची आवश्यकता आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक शेवटपर्यंत लढला, अगदी शेवटपर्यंत. खरं तर लढत लढत आपल्या संघाला विजयी करून दिला असा अजित भोईर. अप्रतिम बॅटिंग. हार्दिक हार्दिक अभिनंदन. विचुंबे 40+ संघ विजयी झालाय. हार्दिक अभिनंदन. आणि हडलक वहाळ 40+. खरं तर मोठं आव्हान होतं 67 धावांचं, आणि त्या आव्हानाला असं वाटत होतं की कदाचित विचुंबे संघ या आव्हानाचा पाठलाग करू शकणार नाही, परंतु तब्बल 3 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. विचुंबे 40+ झाला एकमेकांना